Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. राज्यात अनेक काजू बागायतदार सध्या कामात व्यस्त आहेत। काजू बोंडापासून रसाचे गाळप करून काजू फेणी बनवण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। पूर्वी बोंडू पायाने मळून रस काढले जायचे, आता त्यासाठी दाब मशीनचा वापर केला जातोय। काजू बोंडू फेणीला त्यामुळे आधुनिकतेचा टच लावला आहे। पाहूया हा वृत्तांत। बाबू तुझं नाव किती रे? पुष्पराज। पुष्पराज कोण? श्रीराम तळगावकर। हा, तू आता काय करता? मुट्टे पिळता। मुट्टे पिळता डेली आता रे तू काजेनी? एक एकता येता? हा, शाळेन वयता रे तू बाबू? कितवेदा? तिसरेन। आणि बाबू तुझं नाव? माझं नाव आयुष। आयुष कोण? साळगावकर? आयुष साळगावकर। हा, तू कितवेन हा? सातवेन। आता तू किती करता? मुट्टे पिळता। आणि शाळेन केव्हा वयता तर सकाळचो? आणि वेळ केव्हा दिता रे शाळेक अभ्यासाक? राती। हा, डेली काजीनी येता? नाही, केन्ना येता? आणि निरोबी घेता रे तू? काजी बी भाजून खाता? ओके। अरे आता तू ते हे पळय तुझ्या हाती हे एका किती म्हणता? एका पिंजरो म्हणता। हा, तेतून किती करप? पहिले आम्ही आता दाखयतले तुमका। हा, हे काजू भितर घालतले। हा, ओके। मागीर हेतून घालप ते। हा, हा, आणि चपान येता काजू काय? काजू चपान येता सारको। हा, सारको एक म्हणजे आधी कसे चुमा घालतले न्हू। हा, आता चुमा म्हणजे गुणे हे म्हणजे खूप प्रोसिजर आणि जागा आम्ही बेश्टी कोळमेची पिड्ड्यार जाताली। ओके। पद्धतीने हे करताले पळय त्यांना कसे ते मुठ्ठे बी बांधताले मरे? मळटाले, पायान मळताले आणि व्हडलो गुणो दवरताले आणि ते पालकाणे म्हणत असतात। हा, दोरान तेका बांधप, पालकाण्याच्या दोरान बांधताले। पण ती सोय बरी का ही सोय बरी? ही सोय एकदम बरी न्हू। एकदा म्हणजे आमका 20 तुमा घालूची पडटली आसली। 20 गुणे दवरूचे पडटले आसले। ओके। तेतून हे एकदाच 20 सुमाराचे काम जाता। काम एका हेचेर जाता। ओके। ह्या मशीनान घातले आणि हे मळले। हे आता किती प्रोसेस हेचो? हे मळले काय ना, हा, मागीर हे अशे पिंजरान घालप हेतून। लोकांक निरो कसो काढप? हा, ते दवरलेले हा। ही साफसफाई करा। ओके। आणि मग ती मग तेका आउटलेट सेपरेट दिला। ओके। हे साइडीत दिला। आता ही भट्टी तुम्ही न्हू भट्टी काय भाटी ही केन्नापासून सुरू केली? अजून म्हणजे आयजच बेश्टी आज पहिले ट्राय केले। पण आता पहिली किती काढा? भुर्राक काढप काय फेणी? पहिली हुराक आणि मग हुर्राकाची काय प्रोसेस असता? हुर्राक काडटलो जाल्यार आता ह्यो रोस डायरेक्ट बॅरलान गेलो। हा, ह्या बॅरलांनी ह्या बॅरलान गेलो काय ना, मग ह्यो काढून ते थंय व्हडले भट्टेन घाल। भट्टेन दाखयता तुमका भाटी म्हणतो। भाटी। हा, हितून आता तो रोस हे व्हडले बारणा। हा, हे बारणाचे तोंड असता। ओके। हे तोंड काढून हितून रस घाला। हा, रस घातलो काय मागीर हीट दिवा। हा, गरमी दिवा बुजा हीट दिले, आग दी। हा, आग दिली काय ना, मागीर कमीत 2.5 वरां तापोवचो पडटा।
फुल हा 2.5 वरात तापोवचं 100 पडटा. डिग्रीचेर तापोवचो पडटा. ओके. 2.5 वरात तापले काय हितूनसून असो उमाळो येता हम्म आणि त्याचा बाष्प भवन हम्म हयसून हे बघ भितर ह्या पाईपलाईन पाईपलाईन. ही पाईपलाईन बाष्प भवन पाणी म्हणजे हे अल्कोहोल सोरो हम्म तो असो राउंड राउंड करीत ह्या कुलिंग असता पाणी. हा हे पाणी जितके हे सकयल कूल असता वयर जे कोयला खातीर हॉट जाता हे. व्हड जाता. मागीर हे पाणी बदलता पडटा कित्याक जितके पाणी थंड रावता तितकी हे कुलिंग बरी जाता. कुलिंग बरी जाता. हा हे उर्राक. हे आता उर्राक घालतल्याला किती प्रोसेस म्हटले परत आता पळय हे कदा हम्म हे पळय अशें हांगा हम्म हे आउटलेट हा. हा ओके. हेतूनसून ते सगळो माल भायर वयतलो हा आणि परत असलो तसो आमी कॉक लायतले कॉक लागतले. आणि परत असलो तसो हे सगळे साफसफाई करतले हम्म भितरले सगळे हम्म जिरो हम्म मागीर परत रस घालतले आणि परत उराक घालतले उर्राक. आणि मागीर फेणी जातली. उर्राका काय फरक असता मगेर? फेणी ही 14 डिग्री उराक ही 14 डिग्री हम्म आणि फेणी ही 18 असता 18, 19, 20 बेरे. हा आता म्हाका सांग उर्राकाचे कितले कळशे घालप आणि फेणी तयार करप काय कसा? आता आम्ही ही हेतून 2 बॅरला घालता. हा 2 बॅरलान डायरेक्ट रोस घातलो हा मागीर आमकां ते 35 लिटराचे 3 कॅन गावता. कॅन गावता. ते 3य कॅन हेतून घाला. हा ओके. 3य कॅन गावले काय मागीर फेणी परत 3 कॅन गावतले आमकां हा 35 हा. अशें. तुम्ही आता शेती व्यवसायानूय फुडें येतात. काजू व्यवसाय वेगवेगळी तुम्ही फुलांची झाडां रोयतात. फाटी हांगर वेगळे प्रकारची झेंडू फुलां लायल्ली. तुमकां ही खंयच्यान प्रेरणा मेळता? प्रेरणा म्हणजे आता गोवा पासून म्हणजे आम्ही मातशी वयता न्ही एग्रीकल्चर मिटींग बी आसली आम्ही अटेंड करता. ओके. म्हणजे कोणाचे 1-2 शब्द ऐकले का फुडें कळटा कसो बिझनेस करप कशें मार्गदर्शन तेंचे कडसून मेळटा न्हू. आता फाटी तुम्ही पळय झेंडू फुलां फुलयल्ली पळय तेका तुम्ही खंय तरी अल्कोहोल म्हणजे सोरो बी घालून ती फुलां मोठी जाल्ली. ही तुम्ही खंय शिकली पळयली काय खंय? हांवें युट्यूबार पळयल्ली. म्हणजे कशें असता काजूचो जर फवारणी केली जाल्यार कीड लागना. औषध म्हणूनय त्याचो वापर जाता. ओके. आता हे काजू काडटा पळय हे काजू आता ही फेणी बिणी हुर्राक काडप आसता. तुमकां वास बी येना तसो? ना म्हणजे लहानपणापासून ह्या तेतून सवय झाली. तुमच्या घराकडे बी असलो व्यवसाय आशिल्लो? आसा काजी आसा आशिल्ले. अळसाणे आसा. ओके. आता तुमकां हे रानातले जनावरां बी त्रास करता या काजूंक बागायतींक तुमच्या? ना त्रास अशें ना आमी कंटिन्यू हांगाच आसता. कंटिन्यू. हा जागी घेयना. सध्या आम्ही पारसे जे आपले माजी सरपंच आणि एक उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी म्हणून ज्याची ख्याती आहे जे प्रसिद्धी आहे ते श्रीराम साळगावकर आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रमिला श्रीराम साळगावकर यांच्या बागायतीमध्ये आम्ही काजूच्या बागायतीमध्ये आलेलो आहोत. सरकारला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो ज्या पद्धतीने युवा आपला शेतकरी प्रगतशील शेतकरी श्रीराम साळगावकर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या शेती व्यवसायातून प्रगतशील होत आहे आणि दिवसेंदिवस तो विस्तार करत आहेत. कधीतरी निसर्गाची हानी होते आणि ज्यावेळी हानी होत असताना जर सरकारने त्या हानीचा मोबदला लवकर दिला तर नवीन शेतकरी तयार होतील. काजू बागायतीमध्ये त्यांनी वेगवेगळी झाडे लावलेली आहे. मालवणकर आपले फकीर पाट पत्रादेवी येथील त्यांचे गुरु आहेत. त्यांच्याकडून त्यांनी पूर्ण अभ्यास करून घेतला. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या आपल्या गावामध्ये कृषी विभागातर्फे किंवा कृषी खात्यांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा असतात, अभ्यास दौरा असतात. त्यावेळी ते दौऱ्यावर जातात. ते केवळ अभ्यास करण्यासाठी. काही जण जातात केवळ सहल म्हणून. परंतु श्रीराम साळगावकर आणि त्यांची सौभाग्यवती प्रमिला साळगावकर ही नियमित ज्यावेळी कृषी खात्याचे एखादी कार्यशाळा असेल, अभ्यास दौरा असेल, त्या अभ्यास दौऱ्यातून आपल्याला काय मिळेल काय या नजरेतून ते जात आहे. आणि अशा प्रगतशील शेतकऱ्याला केंद्र सरकार राज्य सरकारने वेळोवेळी मदत करून जे काही युवक सरकारी नोकरीच्या मागे धावतात त्या युवकांना या शेतीकडे या बागायतीकडे वळवलं तर सरकारच्या आर्थिक विभागालाही थोडाफार हातभार लागू शकतो. त्या नजरेतून सरकारच्या वेगवेगळ्या कृषी खात्याच्या योजना आहेत त्या योजनाचा लाभ घेऊन हा कृषी संपन्न असा आपला पेडणे तालुका विस्तारित करण्यासाठी प्रयत्न करूया
आणि त्या नजरेतून श्रीराम साळगावकर, त्यांच्या पत्नी प्रमिला साळगावकर कार्यरत आहेत. सरकारही त्यांना वेळोवेळी मदत करत असल्याचे ते ठामपणे सांगतात. ज्यावेळी एखाद्या वेळी या ठिकाणी डोंगर माळरानावर एखादी दुर्घटना घडली किंवा जर नैसर्गिक आपत्ती झाली तर त्यावेळी मात्र सरकारने त्यांना नुकसान भरपाई देण्याची लवकर तरतूद करावी, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.